सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर त्या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज, बोध, जाणीव करून दिलेली आहे, तो समज, बोध, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर बळेग्रामला गुंफे अवस्थान असतं, वस्ती असते आणि तिथून सर्वज्ञांना गमन करण्याची प्रवृत्ती आहे. परंतु तिथं उपाध्ये जे आहे ते देवाला विनंती करतात की आमचा उपार स्वीकारावा आणि एक दिवस थांबावं. परंतु देवाची प्रवृत्ती नाही. देव म्हणतात तुम्ही हिरण्यपुरीला उपार घेऊन या, तिथं आम्ही स्वीकारू. आणि अशा पद्धतीनं देव पुढं निघतात आणि त्यानंतर हिरण्यपुरीला उपाध्य उपार घेऊन येतात. देव उपाराची त्यांचे स्वीकार करतात. त्यांच्याबरोबर जे नागदेव भट आलेले होते त्यांना देव सांगतात की आमच्याबरोबर जेवण करा. परंतु ते म्हणतात आमची जी देवता आहे सत्यादेवीला, आईसाला तर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच जेवू. जानोपाध्यायांना मात्र देवाने सांगितल्याबरोबर ते देवाबरोबर जेवण करतात. आणि सर्व झाल्यानंतर जेव्हा जानोपाध्याय आणि ते नागदेव भट निघाले तेव्हा देव जानोपाध्यायांना म्हणतात तुम्ही आमचे आहात, तुम्ही थांबा, त्यांना जाऊ द्या. आणि मग जानोपाध्याय म्हणतात की आम्ही त्यांना सोडून येतो, कारण त्यांनीच आम्हाला इथं आणलं होतं, तर त्यांना सोडून परत येतो. अशा पद्धतीनं जानोपाध्याय त्यांना सोडायला जातात. आणि मग उपाध्ये भांडी घेऊन परत जात असताना बळेग्रामचे जे काही महाजन आहे ते महालक्ष्मीच्या देवळात बसलेले होते. तेव्हा त्यांनी उपाध्यांना सर्वज्ञांजवळून येताना पाहिलं आणि उपाध्यांना ते महाजन विचारतात की गोसावी कोणत्या ठिकाणी राज्य करत आहेत. उपाध्ये म्हणले देव गोवर्धनच्या देवळात आहेत. महाजन विचारतात गोसाव्यांकडे आता काय चाललं आहे. उपाध्याने देव आसनावर बसलेले आहे. आणि त्याच वेळेस मग ते सर्व म्हणतात उठा, चला जाऊया आपण गोसाव्यांच्या दर्शनाला आणि काहीतरी विचारू. असं म्हणून ते सर्वच जे महाजन आहे सर्वज्ञाजवळ आले, दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि देवासमोर बसल्यानंतर अंगणात देवाचं आसन असतं, ते सर्व देवाच्या समोर बसलेले असतात. आणि सर्वज्ञांना त्यातला महाजन एक विचारतो की जी गोसावींनी आम्हाला संन्यास धर्म निरूपावाजी. आणि मग ते ऐकल्यानंतर देव म्हणतात संन्यास धर्माचं तुम्हाला काय काम आहे. म्हटले तुम्ही संन्यासी नाही आणि तुम्ही संन्यास धर्म काय विचारताय. त्यापेक्षा जे हुनी असं त्याची का न चर्चा करा. जे तुम्ही आहे गृहस्थाश्रमामध्ये, त्या गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, तिथला आचार विचारा. तुम्ही संन्यास अजून घेतलेला नाही, संन्यास घेणार नाही आणि संन्यास धर्म विचारून काय करता. आपलं असंच झालेलं आहे. आपण कोणत्या अवस्थेत आहोत त्याचा विचार न करता मात्र दुसऱ्या अवस्थेचा विचार करत असतो. यांनी असं वागलं पाहिजे, यांनी तसं रागलं पाहिजे, तिथला आचार असा आहे, हे तत्वात आहे, त्या तत्वात आहे, हे धर्मात आहे, अशा पद्धतीनं आपण विचार करत असतो. परंतु आपण ज्या अवस्थेत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्याचा विचार करून जेव्हा आपण जीवन जगतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित त्या जीवनाला न्याय देता येतो. आपण कामावर असतो, घरचा विचार करतो, घरी असतो, कामाचा विचार करतो, आश्रमात असतो, घराचा विचार करतो, घरात असतो, आश्रमाचा विचार करतो, स्थानाचा विचार करतो, सत्संगात असतो, घरचा विचार करतो, कामाचा विचार करतो, आणि घरी असले का सत्संगाचा विचार करतो. अशा पद्धतीनं आपलं जे आहे मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे वैजात्य झालेलं आहे. तेच आपण जर साजात्य जर केलं, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणचा धर्म काय आहे, आचार काय आहे, तत्व सिद्धांत काय आहे, सेन्स काय आहे, ते जर समजून उमजून आपण तिथं राहिलो तर आपल्याला जे आहे ते कळेल पण, समजेल पण आणि तिथली जी बी गोष्ट आहे ती आपल्याला प्राप्त पण करता येईल. या महाजनांचं असंच झालेलं आहे. ते आहे गृहस्थाश्रमात आणि देवाला विचारतात संन्यासाश्रम, पण देव स्पष्ट त्यांना सांगतात की तुम्ही संन्यासाश्रमाचं काय विचारून उपयोग आहे. तुम्ही जे आहे तेच विचारा. म्हटले गृहस्थाश्रमाचं विचारा. आणि मग देव असं म्हटल्यानंतर संन्यास धर्माबद्दल कशाला विचारता येणे, काय कारण काय. म्हटले तर ते गप्प बसले. महाजन म्हणाले हो का जी तरी गोसावीने आम्हाला गृहस्थाश्रमाचं निरूपण करावं. मग कारण माणसामध्ये संभ्रमावस्था आहे. नेमकं आपण विचारायचं काय, समजून घ्यायचं काय, ऐकायचं काय,
त्यातून आपल्याला मिळवायचं काय आहे हे फक्त विचारायचं म्हणून विचारायचं, बोलायचं म्हणून बोलायचं, अशा पद्धतीनं गांभीर्य जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर मात्र आपल्याला काही प्राप्त करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला जे हवं आहे, ज्या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला कसं राहावं हे जर विचारलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. सर्वजणांले यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह असं तुमचं नित्याचं कर्म केल्याने काय होतं आणि ते केल्याने काय होतं याचं तुम्हाला ज्ञान नाही म्हटले. तुम्ही जे कर्म करताय, आता ते ब्राह्मण होते, सर्व वैदिक ब्राह्मण असल्यामुळं त्या ब्राह्मणांचे जे नित्यकर्म आहे, यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह अशा पद्धतीचं हे जे तुम्ही करताय म्हटले, त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे आणि जर भेटणार काय आहे हे माहीत नसेल तर त्या करण्याला काय अर्थ आहे. आपणही अप्रत्यक्षरित्या विचार केला पाहिजे की मी जी धार्मिकता करतो आहे कशासाठी करतो आहे, का करतो आहे, त्यातून काय मला मिळणार आहे आणि काय मला मिळवायचं आहे आणि जे मिळवायचं आहे ते खरंच या धर्मात मिळेल का, असा विचार चिंतन करून आपण जेव्हा धार्मिकता करतो किंवा दुसऱ्याबरोबर संवाद करत असतानाही आपण धार्मिकता का करता, कशासाठी करता, काम करता, कष्ट करता, पैसा मिळतो, पैशातून घर चालतं, एवढं स्पष्ट पारदर्शक असताना तुम्ही धार्मिकता करण्याचा उद्देश काय तुमचा. आणि मग धार्मिकता करण्याचा जो उद्देश जर त्याला सांगता येत नसेल तर मग तुम्ही धार्मिकता का करता, त्याचं प्रमाण काय आहे, तुम्ही कुठं शिकले, कुठं अभ्यासले, कुठं जाणून घेतलं, कोणाकडून मार्गदर्शन घेतलं, या कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ नसतं. म्हणून संवादाला ही जी सुरुवात आहे परमेश्वरांनी या महाजनांबरोबर जी केली त्या पद्धतीनंच आपण दुसऱ्याबरोबर संवाद करू शकतो. मग तो उपदेशी असेल तर त्या पद्धतीनं, अन्य असेल तर त्या पद्धतीनं. उपदेशी असेल तर तुम्ही उपदेश का घेतला, कशासाठी घेतला, काय अभ्यास करताय, आणि जर अभ्यास करत नसेल, धर्म समजून घेत नसेल तर तुम्ही जो उपदेश घेण्याला काय अर्थ आहे. आणि अन्य असेल तर तुम्ही धार्मिकता का करता, कशासाठी करता, कोणती करता, त्याचं प्रमाण काय आहे, तुमचा धर्म तुम्हाला माहीत आहे का, ते नॉलेज तुम्ही कुठं घेतलं आहे का, अशा पद्धतीनं जर प्रश्न विचारले तर तो आपोआपच लॉक होऊन जाईल आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खूप मोठी परमेश्वर कृपेने संधी भेटेल. परंतु त्याची तयारी आपली असली पाहिजे. अन्यथा आपण जे प्रश्न विचारतो तेच प्रश्न आपल्याला पडलेले असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला देता येत नसेल तर त्या विचारण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून लोकांमध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे की मी विचारावं आणि मलाच जर सांगता येत नसेल तर त्यापेक्षा विचारणं नको, बोलणं नको, म्हणून धर्मावरती कोणी बोलतच नाही. परमेश्वराने हीच जी कडी आहे ती फोडलेली आहे. म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्हाला उपयोग काय आहे. ग्रहस्थाश्रम धर्मामध्ये कुठे जागा आहे म्हणले त्या नित्यकर्माला आणि त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. मग सर्वज्ञांनी ग्रहस्थाश्रम निरूपण केला. ग्रहस्थाश्रमला जो धर्म आहे तो त्यांनी निरूपण केला आणि ते मात्र ते म्हणतात ग्रहस्थ धर्म जर असा एवढा मोठा आणि एवढा सूक्ष्म आहे तर संन्यास धर्म कसा असेल, ते स्वाभाविकच अवघड आहे आणि यांची आम्हाला जाणीवही नाही जी म्हटले. अशा पद्धतीनं इथं ग्रहस्थाश्रमाचं जे देवानी निरूपण केलं ते अर्थात आपल्या चरित्रामध्ये आलेलं नाही आहे. परंतु पूजनीय माईम भट्टांनी एकदा विचारल्यानंतर ग्रहस्थाश्रम आणि संन्यासाश्रमामध्ये तुमची भक्ती करणारे दोन वर्ग आहे, तर ग्रहस्थाश्रमाने कसं राहावं, कशी धार्मिकता करावी आणि संन्यासाश्रमातल्या ज्या लोकांनी कशी धार्मिकता करावी हे स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपण सूत्रपाठामध्ये गेल्यानंतर आचारमालिकेचे 101 ते 107 जे सूत्र आहे ते जर तुम्ही बघितले तर ते ग्रहस्थाश्रमाचा अर्थात उपदेश घेतल्यानंतर ग्रहस्थाश्रमामध्ये आपण परमेश्वराची धार्मिकता कशी करावी, कशा पद्धतीनं करावी हे परमेश्वराने सांगितलेलं आहे. आता हे अन्य लोक होते, ब्राह्मण होते, वैदिक होते, त्याच्यामुळं देवाने इथं खूप सांगितलं नाही. पण पूजनीय माईमभट्ट हे बोधवत असल्यामुळं त्यांनी अजून संन्यास घेतलेला नव्हता. म्हणून देवाला त्यांनी स्पष्ट विचारलं की आता आम्ही ग्रहस्थाश्रमात आहोत तर कशा पद्धतीनं धार्मिकता करावी. अर्थात उपदेशी जे आहे, बोधवंत जे आहे त्या लोकांसाठी पूजनीय माईम भट्टांनी प्रश्न विचारलेला आणि त्या लोकांसाठी देवानी ते तत्त्व अत्यंत सुंदर आणि मस्त सांगितलेलं आहे. त्याचे आपले सत्संग पण आहे, ते जर तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल. आणि मग ते त्यांना अवघड वाटतं का, ते म्हणतात आपल्याला जाणीव पण नाही, आपण आजपर्यंत जे करत होतो तेच खरं समजत होतो, त्यातून काय मिळणार आहे आणि तेच आपण धर्म धार्मिकता त्यातून समाधानी पावत होतो. अर्थात तो धर्म नाही, त्यातून आपल्याला काही मिळतही नाही आणि ग्रहस्थाश्रम देवाने जो सांगितला आहे तो किती अवघड आहे, तेव्हा संन्यासाश्रम किती अवघड असेल. अशी चर्चा करत करत त्यांना गड्यांनो देवतांची एवढी फळं काय अशीच प्राप्त. मग देव परमेश्वर त्यांना म्हणतात की अहो तुम्ही जी धार्मिकता करताय त्या देवतेची धार्मिकता करताय, त्या देवतेची फळं मिळवायची आहे, तर ते देवतेचे फळं असेच मिळतील का तुम्हाला, काहीतरी केलं आहे आणि मिळून जाईल असं कधीच होत नाही म्हटले. अशीच काही न करता ते मिळतील एवढे सोपे नाही, एवढे छोटे पण नाही म्हटले. त्याच्यामुळं
तुम्ही जे बी करताय ते गांभीर्यपूर्वक समजून उमजून जाणीव करून केलं तर त्यातून काहीतरी मिळू शकतं. अन्यथा करायचं म्हणून करायचं, जर असं केलं तर त्यातून काहीच मिळणार नाही. आणि मग ते गप्प बसले. त्यांना देवाने भरपूर निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर त्यांनी थोडा वेळ बसले, दंडोत घातला, सिंचनावर मस्तक टेकवलं आणि निघावले. तेव्हा जानोपाध्याय जे आहे बळीग्रामहून सर्वज्ञांजवळ येत होते. त्यांनी भांडे घरी सोडले आणि परत देवाकडं यायला लागले, कारण नागदेव भटांना ते सोडायला गेले होते, भांडे ठेवायला गेले होते. ते तिकडून येत होते आणि हे इकडून जात होते. पहिल्यांदा यांनाच विचारलं होतं जानोपाध्यायांना का देव काय करत होते, आणि म्हणून त्यांनाच विचारून ते देवाकडे आले होते. ते रिटर्न येईपर्यंत देवाबरोबर त्यांची चर्चा झाली आणि ते जेव्हा परत निघाले तेव्हा जानोपाध्याय त्यांना भेटले. वाटत जाताना ते जे महाजन आहे ते मात्र अत्यंत संतुष्ट, काहीतरी आपल्याला अलौकिक भेटलं आहे, ऐकायला समजलं आहे, कळालं आहे. त्यांचं भाग्य का देवाने त्यांना निरूपण करावं, परंतु बोधाचं दातृत्व करण्याइतपत त्यांचा मूळाधिकार नसल्यामुळं त्यांना काही बोध झाला नाही. परंतु परमेश्वराने दर्शनाचं निरूपणाचं जे गोमटं आहे ते त्यांना दिलं. त्याच्यातून त्यांच्या डोक्यात जो प्रकाश पडला असेल, परमेश्वरावरती जी निष्ठा निर्माण झाली असेल, त्या भावनेने जर ती त्यांनी भक्ती केली तर नक्कीच त्यांचा संस्काराची जी प्रतिकारणता आहे ती वाढेल पुढे जाऊन. तर ते संतुष्ट होऊन जात होते आणि चर्चा पण करत होते. तर ते उपाध्ये भेटले आणि मग ते म्हणतात, जानो जानो श्री चांगदेवराव गोसावी साक्षात वंकनाथ आणि सत्यमाय. कारण यांनी त्यांना सांगितलं होतं देवाकडे जायला किंवा देव काय करताय विचारलं, तर ते त्यांना सांगताय. जानोपाध्याय आहो म्हणले श्री चांगदेव राऊळ आहे, साक्षात वंकनाथ आहे, सत्यमाय आहे. कारण ते तिथं देऊळं असतं, त्या मंदिर असतं या सत्यदेवीचं आणि वंकनाथाचं, ते त्यांचे भक्त असतात. त्याच्यामुळं देवाला ते तेच म्हणायला लागले. त्यातला एक जण म्हणाला, हे खरं आहे म्हणले, श्री चांगदेव राऊळ गोसावी काय आहेत हे तुला माहिती आहे का म्हटले. म्हणजे जानोपाध्यायांना ते विचारताय की श्री चांगदेव राऊळ कोण आहे तुला माहीत आहे का म्हटले. आम्ही सांगतो म्हटले. आणि असे खुश होऊन ते उपाध्यांना म्हणायला लागले. पण मग उपाध्यांना मात्र बोध असल्यामुळं ते म्हणतात, अरे कसला तुमचा वंकनाथ आणि कसली तुमची सत्यदेवी, गोसावी साक्षात ईश्वर आहे म्हटले. अशा पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने त्यांना जाणीव करून दिलेली आहे का तुम्ही ज्या देवीदेवतेची भक्ती करताय त्या देवीदेवतेची फळं तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही, आणि मिळाले तरी त्याचा काही उपयोग नाही. तर तुम्ही अप्रत्यक्ष आमची भक्ती करा, आम्ही ईश्वर आहोत. परंतु देवाने न सांगता जानोपाध्यांच्या माध्यमातून त्यांना एक जाणीव करून दिली. परंतु जीव हा जो आहे हा प्रयत्नशील आहे, विचार करत नाही, चिंतन करत नाही, करायचं म्हणून करतो. अशा पद्धतीने यांनी त्यांना सांगितलं हे साक्षात ईश्वर आहे, आणि त्यांनी फक्त ऐकलं हा हा म्हटले आणि निघून गेले. उपाध्ये मात्र मग सर्वज्ञांजवळ आले, दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवलं आणि त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. सर्वज्ञ म्हणले, सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर त्यांना आम्ही असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, अशा पद्धतीने सर्व सांगितल्यानंतर देव म्हणतात, हे त्यांचं साध्य आहे म्हटले, हे त्यांना माहीत आहे, त्या वेगळं त्यांना काही माहीतच नाही म्हटले. कारण त्याची जाणीव नाही, बोध नाही. त्यामुळं ते तुम्हाला जे प्राप्त झालं, तुम्हाला जे समजलं, कळालं, ते त्यांना कळू शकत नाही. सर्वज्ञांना गोवर्धनाच्या देवळात मग तिथं वस्ती झाली. आणि इथं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देवाने सांगितला का जोपर्यंत आम्ही बोध देत नाही, जाणून करून देत नाही, तोपर्यंत जीवाला आम्ही कोण आहोत हे समजू शकत नाही. ते तुम्हाला कळालं आहे म्हटले, त्यांना कसलं कळणार. ते तर असेच म्हणणार. आजही अन्य लोक असेच म्हणतात स्वामी श्री चक्रधरांना, अभ्यासू आहे, सात्विक आहे, परत साहित्यिक आहे, हे सर्व लोक अभ्यास करतात आणि अभ्यासाच्या माध्यमातून एक सामाजिक विचार करून धर्माच्याकडं एक पंथ म्हणून, एक धर्म म्हणून, एक चौकट म्हणून बघतात. आणि त्यामुळं सर्व समजत असूनही त्यांना मात्र बोध नसल्यामुळं ते स्वामी श्री चक्रधरांना काय समजतात, संत आहे, क्रांतिकारी आहे, कोणीतरी खूप चांगलं मोठं समाजसुधारक आहे, अशा पद्धतीने ते विचार मांडतात. अर्थात आपल्याला त्याचा राग यायची काही कारण नाही, कारण त्यांना बोध नसल्यामुळं त्यांना ते समजू शकत नाही ना. आपल्याला बोध आहे, हेच आपलं वेगळंपण आहे आणि ते आपण लादूही शकत नाही का नाही नाही सर्वज्ञ श्री चक्रप्रभू हे परमेश्वर अवतारच आहे आणि ते परमेश्वर अवतार म्हणणं तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही म्हणा, तर असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण आपल्याला बोध झाल्यामुळं आपल्याला ते कळालं आहे, त्यांना मात्र ते कळू शकत नाही जोपर्यंत परमेश्वर त्यांना देत नाही आणि जोपर्यंत त्यांचा मूळाधिकार निर्माण होत नाही तोपर्यंत परमेश्वरही देऊ शकत नाही. अशा साऱ्या एकावर एक गोष्टी अवलंबून आहे. आपलं भाग्य की परमेश्वराने कळत न कळत आपण केलेल्या अहेतुक बुद्धभजनाची क्रिया स्वीकारली आणि त्यातून आपल्याला बोध दिला आहे, म्हणून आपल्याला त्याची जाणीव आहे. मग परमेश्वर त्यांना तिथंच गोवर्धनाच्या देवळात देव वस्ती करतात. सर्वज्ञांनी सकाळीच मग परिसराला गमन केलं. परिसर आठवून सर्वज्ञांनी अंगल गावांना गमन केलेलं आहे. आता पुढच्या गावाला परमेश्वर निघतात. सर्वांनी सकाळीच लवकर गमन केलं. अंगल गावाने येथे ब्रह्मनाथाच्या देवळात चौकात
आसन झालं, भक्त लोक बरोबर होते, गुळा झाला, विडा झाला, श्रीचरणाचं प्रक्षापन झालं आणि थोडा वेळ तिथं पौड झाला, उपऊड झाला, पूजा आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. मग तिथून सर्वज्ञांनी विंजूमाला गमन केलं, विंजू गेला गमन केलं. तिथून एक एक गाव जवळजवळ आहे, तिथून देव पुढं निघतात. सर्वज्ञांनी विंजूग्याला गमन केल्यानंतर तिथल्या आदित्यच्या देवळात सर्वज्ञांचं चौकात उभे राहिले आणि बाईसांनी आसन घातलं. बाईसा म्हणाल्या, बाबा इथे आसनावर बसा. आता तिथं गेल्यानंतर बाईसा पटपट साफसफाई केली, त्यांनी आसन केलं, परंतु देव मात्र उभेच आहे. देवाच्या मनात वेगळं आहे. देव म्हणतात, बाई इथे ओटा होईल तेव्हाच आम्ही बसू. तिथं ओटा नसल्यामुळं त्यांनी आसन जरी केलं तरी देव म्हणतात इथं ओटा होईल आणि त्या ओट्यावरच आम्ही बसू, आमची ती प्रवृत्ती, असे म्हणून उभेच राहिले. आता बाईसाहेबांनी बाबांचं हे काय, कधी ओटा होईल म्हटले. तो ओटा जरी झाला तरी तो ओलाच असेल, त्यावर देव तुम्ही कसे बसणार. ती काळजी करायला लागली का आता ओटा करायचा, तो ओला त्यावरती देव कसे बसणार आणि ओटा करायला का 1-2 मिनटं लागणार आहे का, वेळ लागणार, तोपर्यंत देव काय उभेच राहणार का. त्यांना दुःख होतं, देवाला विनंती करतात, परंतु देवाची प्रवृत्ती असल्यामुळं देवाने मौनच धरलेलं आहे, देव उभेच आहे. आणि मग तिथं आजूबाजूला जे भक्तजन आहे त्या भक्तजनांक बाईसा बघते, भक्तजनांच्या लक्षात येतं आणि मग भक्तजन म्हणतात, गोसाव्यांना ओटा करण्याची प्रवृत्ती झाली, चला रे चला म्हणे, लवकर आपल्याला ओटा करावा लागेल. आणि अशा पद्धतीने ते उठले. भक्तजन पाण्याच्या भांड्यातून कोणी पाणी आणायचं, कोणी धोतर भिजून पाणी आणायचं, कोणी माती आणायचं, कोणी मातीचा गारा करायचा, विटा मिळवल्या आणि 3 थर इतका असा उंच असा ओटा तयार केला. आता ओटा तर तयार केला पण ओला आहे, मग त्याच्यावरती कोरडी माती आणून टाकली आणि त्यावरती मग बाईसांनी आसन रचलं ओल्याच ओट्यावरती. आणि बाईसा म्हणले, बाबा कसं बसणार आता, हे तर ओलंच आहे, त्याच्यावर जरी आसन केलं तरी ते ओलंच लागणार आहे. परंतु देवानी सांगितलं, बाई आम्ही आता असंच बसणार, काय हरकत नाही म्हटले. आणि मग देव आसनावर विराजमान झाले, पूजा आरोगणा झाली. म्हणजे परमेश्वराच्या कणाकणामध्ये जे बी जीव आहे, जडत्वाच्या नरकाला गेलेले आहे, त्यांना संबंध देऊन परमेश्वराला त्यांना सुखफळाला पाठवायचं आहे. आणि ह्या जीवाच्याकडून जे कर्म करून घेतलं त्यांचा कर्मनाश करून त्यांना योग्यता मिळवायची आहे. म्हणजे एकाच वेळेस परमेश्वर अनंत जीवांना सुखफळाला पाठवत असतात, अनंत जीवाचं कर्मनाश करत असतात, अनंत जीवाला योग्य करत असतात. या अलौकिक लीळा आहे. आपल्याला त्याच्या आत जाऊन त्याचा जो अर्थ आहे, तत्व सिद्धांत आहे, एवढं समजू शकत नाही. परंतु तात्विक दृष्टिकोनातून जर चिंतन केलं तर परमेश्वर हे फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी जे बी करायचं ते करतात. अनंत ज्या लीळा परमेश्वर करतात, जडाबरोबर लीळा करतात, चेतनाबरोबर चेष्टा करतात, या साऱ्या लीळा चेष्टा ज्या आहे या फक्त जीवाच्या हितासाठी करतात. आणि ज्या अर्थी परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होत असते त्या अर्थी त्या जीवाचं भलं आहे, त्या जीवाचं हित आहे आणि म्हणून देवानी ते केलेलं आहे, करत असतात. आणि म्हणून अनंत जीवाला एकाच वेळेस परमेश्वर योग्य करत असतात. देव तिथंच आरोगणा करतात विराजमान झाल्यानंतर. आणि त्या ओट्यावर देव 15 दिवस अवस्थान करतात. म्हणजे ओटा करायला लावला, त्या ओट्यावरती देव बसले, आरोगणा केली, तिथंच आता उपओढ होतं आहे आणि 15 दिवस त्याला संबंध दिलेला आहे परमेश्वराने. जोपर्यंत अवस्थान होत तोपर्यंत अंगणात मर्दाना मादनं व्हायचं, वनदेवाच्या उत्तरेला परिसराला गमन करायचे, आधी त्याच्या देवळामध्ये लघु परिसराला बसायचे आणि अवस्थान वगैरे जे आहे पौड उपऊड त्या ओट्यावरती देव विराजमान 15 दिवस असतात. त्यानंतर एके दिवशी असंच सकाळच्या प्रहरात त्याच ठिकाणी आदित्यच्या देवळाच्या मागे महालक्ष्मीला येताना सांदीत एक अवधूत म्हणजे अन्य साधू जो आहे तो बसलेला होता आणि तो भांग भाजत होता. म्हणजे हे एक नशेचा एक प्रकार आहे, वनस्पती आहे, त्यातून माणसाला नशे येत राहते. तर भांग भाजत होता तेव्हा सर्वज्ञांनी तिथं गमन केलं. बघा, सर्वज्ञांच्या अलौकिक लीळा आहेत, त्या जीवाचं काय कणव असेल तिथं त्यांनी ते भाजायचं काम चालू होतं. एक घाणा भाजून चुरून ठेवला होता त्यांनी आणि दुसरा भाजत होता आणि तिसरा तसाच कच्चा होता. अशा पद्धतीने त्याचा तो कार्यक्रम चालू असताना देव तिथं जाऊन उभे राहतात. सर्वज्ञ तिथं उभे राहिले आणि म्हणाले, काय रे ब्रह्मप्रकाशिका. आता देवाने डायरेक्ट त्याला सांगितले ब्रह्मप्रकाशिका म्हणजे ज्यावेळेस या असा माणूस नशेत असतो त्याला काहीच समजत नाही, तो पूर्ण वेगळ्याच विश्वामध्ये जातो, काय चाललं आहे आजूबाजूला त्याला भानच राहत नाही. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ब्रह्माचा प्रकाश पडतो, म्हणजे ब्रह्मांड त्याच्या डोक्यात येतं आणि तो स्वतःला विसरून जातो. अशा पद्धतीने देवाने त्याला सांगितलं, काय रे ब्रह्मप्रकाशिका. तो म्हणाला जी जी. तेव्हा बाईसा म्हणजे त्याला ते जे तू करतोय ती ब्रह्मप्रकाशिका आहे आणि काय करतोय असं देवाने त्याला सांगितलं.
म्हटले आणि तो म्हणतो जी जी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेव्हा बाईसा बरोबरच होत्या. बाईसांनी सर्वजण विचार बाबा हे काय आहे म्हटले. आता बाईसांना काय माहिती हे काय आहे. सर्वजण हे एक वडी घेतात म्हणले, 3 बोटात पूड घेतात, मग डोळ्यांना लावून बसतात आणि प्रकाश पाहतात म्हणले आणि त्या नशेमध्ये त्यांना ते प्रकाश दिसतो. याला ब्रह्मप्रकाशिका असं म्हणतात म्हटले बाई. यावर सर्वजण म्हणले बाई हे निषिद्ध आहे. पण आता ते ब्रह्मप्रकाशिकेचं जे महत्त्व किंवा ब्रह्मप्रकाशाचं जे वर्णन बाईसांना केल्यानंतर नको वाटायला की अरे हे तर चांगलं आहे आणि आपण घ्यावं, आणि म्हणून देव त्याच्यावरती अधिक निरूपण करतात, अधिक प्रकाश टाकतात की हे निषिद्ध आहे, हे कोणी घेऊ नये म्हटले. श्रिय आणि धुंदी कैप आणणारे 6 प्रकारचे अंमली पदार्थ आहे. स्त्रीमध्ये सुद्धा ते सांगितले आले म्हणजे धुंदी निर्माण होते. स्त्री आहे आणि बाकीचे जे अंमली पदार्थ आहेत त्यातला हा एक प्रकार आहे. अफू, माफू, भांग, धतुरा, ताडी, माडी, सिंधी, सुरा हे घेतल्यात जसं अंतकरण भ्रमिष्ट होतं म्हटले, तसं ते ब्रह्मप्रकाशिका अंतकरण भ्रमिष्ट करते. सेवन करणारा गलित पात्र होतं म्हटले. स्मरणी अदक्षता येते, म्हणून बाई याचं सेवन करू नये आणि हे घेऊ पण नाही, याचा विचार करू नये. तेव्हा अवधूतांना तो अवधूत जो आहे तो देवाला विनंती करतो. अवधूताने विनंती केली जी स्वीकारावं जी, म्हणजे ती ब्रह्मप्रकाशिका देव ज्याचं वर्णन करताय बाईसांना तो ऐकतोय, देवाकडे बघतोय आणि तो देवाला आता त्याच्याकडे जे आहे तेच देणार. देवाला तो म्हणतो देवा थोडंसं घ्या, स्वीकारा म्हटले. सर्वज्ञ पावलावर बसले. उजव्या श्रीकारात चिमूटभर भांग घेतली, तळहातावर पूट ठेवली. त्याच्या विनंतीला सुद्धा देव मान देतात. मग करंगळीच्या नखाने थोडंसं अगदी त्याला मान देण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा त्याची काही कणव असेल त्याच्याकडे जे आहे तेच तो देणार आणि त्या मुखात घातली. सोबत इंद्रभट पण होते. बाईसा त्यांना तेल आणायला पाठवणार होत्या, त्यामुळे त्याच्या हातात तेलाचं भांडं तसंच होतं आणि तो ही सर्व चर्चा चालू असताना तोही बघत उभा राहिला. तो तेलाचं भांडं आणायला गेलाच नाही. आणि सर्वज्ञांनी इंद्रभटांना नखानं थोडासा प्रसाद दिला, त्यातलाच थोडं आपण चाखलं आणि त्यातलाच त्या इंद्रभटांना दिला. त्याच्या मुखात नख झाडला आणि त्यांना स्थिती झाली. त्यांनी ते घेतलं आणि आपल्या मुखात टाकलं आणि त्याला अचानक स्थिती झाली. त्याची स्थिती पाहून बाईसा म्हणाल्या बाबा इंद्रियाला मी माझा आता इतरांचा असा भाव राहिला नाही, मग बाजारात कुणाला पाठवू म्हटले. आता बाईसांना वेगळं टेन्शन. बाईसांनी त्यांना बाजारात पाठवायचं ठरवलं होतं. तेल आणायला भांडं दिलं होतं, काही पैसे दिले होते आणि बाजार घेऊन ये म्हटले होते, पिशवी दिली होती. आणि अचानक हे झाल्यानंतर आता बाईसांना टेन्शन आलं की याला आता मी बाजारात पाठवणार होते आणि त्याला तर आता तुम्ही असं केल्यानंतर आता हा जाईल कसा, याला तर काहीच कळणार नाही, काहीच समजणार नाही, हा तर विसरला. कारण बाईसांना देवाने काय सांगितलं होतं, हे घेतल्यानंतर माणूस सर्व विसरून जातो स्वतःला. आता हा स्वतःला विसरला म्हटले, आता हा आणणार कसं आणि मग कोणाला पाठवू म्हटले. आणि मग सर्वज्ञ म्हणतात बाई तुम्ही यांनाच पाठवा म्हटले, इंद्रभटांनाच पाठवा. निघताना सर्वज्ञांनी निरोप दिला. पण बाजारात गेल्यावरती म्हटले आता तुम्ही काय कराल, पदार्थ पाल तेव्हा पिशवी उघडून पाहावी, मग तुम्हाला आठवेल म्हटले. अशा पद्धतीने देवाने ते इंद्रभटांना वर दिला. कारण देवाला माहीत होतं का आता हा स्थिती आहे, त्याच्यात भांग घेतलेली आहे, त्याच्यामुळे याला काही भान नाही राहणार. परंतु देवाने ती लीळा केली का बाजारात जा, पिशवीत बघ आणि त्यावेळेस तुला जे जे आणायचं आहे ते आठवेल आणि तुला आणता येईल. आणि मग सर्वज्ञांनी बिराडावर गमन केलं. तो बाजारात गेला. इंद्रभट पदार्थ पाहायचे, पिशवी उघडायचे, सर्व बाईसांनी सांगितले तेवढेच घ्यायचे. असा सगळा बाजार घेतला. तशाच स्थितीनिशी बाजार तेल आणलं, बाईसांच्या हातात दिले आणि गप्प बसले देवाच्या समोर. तेव्हा त्याच्या स्थितीत वाढ झाली. त्याला आनंद वाटायला लागला. एक वेगळ्याच विश्वामध्ये तो गेला. ती स्थिती 3 दिवस होती. 3 दिवस अन्न खाण्यापिण्या वाचून तो मस्तपैकी रममान होता आणि फक्त देवाला पाहायचं आणि देवाचं जे चाललं आहे, उपहार असेल, पूजा अवसर असेल, ते पाहत बसायचं. आणि जेवणाचं पात्र त्याच्याकडे सरकून बाईसा द्यायच्या तर तो खायचा. बाई यात वाढवा करा, म्हणजे देवसुद्धा म्हणायचे याला जास्त वाढा. आणि त्याला ती भूक लागायची, तो पण खायचा. बाईसा त्या पात्रात आणखीन जेवण वाढायचं. ते जेवण करायचे, हात धुवायचे. अशा प्रकारे स्थिती मंत होऊन सर्वज्ञ ते 3 दिवस शांतपणे बसलेले होते. अर्थात ही एक साधना आहे. देवाने स्थिती दिली, देवाकडून आहे म्हणून तो पूर्णपणे विसरून फक्त आणि फक्त देवाचं चिंतन करत आहे. आपल्या ही साधनेची एक अवस्था आहे विशिष्ट. पूर्णपणे आपल्याला स्वतःला विसरून, या जगाला विसरून आपण फक्त आणि फक्त परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होऊन जर परमेश्वराचं स्मरण करणं, तेच एक स्थिती आहे, तीच एक प्रकार आहे, तीच एक अवस्था आहे आणि तेच पूर्णपणे परमेश्वरामध्ये रममान होणं आहे.
परंतु त्या अवस्थेला जाणं एवढं सोपं नाही. जे योगी पुरुष असतात ते वर्षानुवर्षे पूर्वी आपण ऐकलेलं आहे की ते अशाच पद्धतीनं एकाग्र व्हायचे. आणि आजही आपल्याला देवाने तेच सांगितले, पहाटे जर तुम्ही 3 ते 6च्या वेळेस स्मरण कराल तर ते सात्विक काळ आहे. आम्ही तुमच्या हृदयात येऊन जेव्हा आम्ही तुमच्या हृदयात येऊ तेव्हा आपापच तुम्हाला एकाग्रता निर्माण होईल. परंतु ती सवय लावावी लागते. त्या पद्धतीनं आपण चिंतन करावं लागतं, देव आवडावा लागतो. आणि आपल्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये जी शुद्धता आहे, जी शुद्ध करण्याची जी आसक्ती आहे ती निर्माण झाली तर त्या एकाग्रतेला आपण पोहोचू. तिसऱ्या दिवशी मात्र त्यांची स्थिती थोडीशी पातळ झाली. आणि मग सर्व म्हणाले, इंद्रिया बाईसांनी तुम्हाला सेवा सांगितली होती ती केली का म्हटले. आता 3 दिवसानंतर देव विचारताय का तुम्हाला बाईसांनी सेवा सांगितली ती केली का. त्याला आता माहीतच नाही. तो म्हणतो तर काय, आत्ताच तर केली, आत्ताच गेलो आणि आत्ताच गेलो. म्हणजे देवाला विचारायचं आहे, त्याला जाणीव पण करून द्यायची आहे, परंतु त्याच्या ते लक्षातच नाही. तो म्हणतो मी आत्ताच गेलो आणि आत्ताच गेलो. म्हणजे 3 दिवस तो जो अशुद्ध होता, शुद्धीवर नव्हता, कोणत्याही प्रकारचे त्याला भान नव्हतं, ते मात्र त्याला आठवतच नाही. आणि मग देव त्याला 3 बोटं करून दाखवतात का अरे ते 3 दिवसापूर्वीच ते केलं, 3 दिवस झाले तू स्तब्ध बसलेला आहे म्हटले. आणि अशा पद्धतीनं श्रीकाराने 3 बोटं दाखवले. सर्वांनी त्यांना दैवत श्रीकारात घेतली. त्यांनी त्यांच्याबरोबर जी पूजा होती, त्यांची दैवतं होते ते मात्र बाजूलाच ठेवलेले होते त्यांनी. आणि ते देवानी घेतले. सर्वांनी इंद्रिया ही तुमची दैवतं 3 दिवस स्नानाविन राहिली होती. जे अन्य लोक आहे ना ते दररोजच स्नान घालतात, ती एक भावक्रिया आहे. आणि ते दररोज स्नान घालतात, दररोज ते याजन दन ताप काय जे असेल ते करतात. आणि ते ब्राह्मण असल्यामुळं ते देव म्हणतात त्यांना की तुमचे जे देव आहे, तुमची जी देवपूजा आहे ती तर 3 दिवस स्नानाविन होते म्हणले, तुम्ही 3 दिवस तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही म्हटले. अशा पद्धतीने देव त्यांना जाणीव करून देतात. आणि पूजा नाही, पूजेविन आहे म्हणले, याचं पूजन होतच नाही तर आम्ही कुणा एकाला देऊ. तर देव म्हणतात अहो तुमच्याच्याने जर होत नसेल तर हे कोणाला देऊ का म्हटले, देऊन टाकू का. म्हणजे आपणच इंद्रिय भटाला देव काय देऊ इच्छित आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आणि हे आता देऊन टाकतो मी कोणाला तरी आणि तुम्ही आमचे व्हा, परंतु त्याच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो नाही जी दुसऱ्याला द्यायचं त्यापेक्षा मलाच द्या ना म्हटले. आणि अशा पद्धतीनं देव पण म्हणतात तुम्हाला जे झालं आहे याच्यापेक्षा तर कितीतरी श्रेष्ठ आहे आणि हे तुम्ही काय घेऊन बसले म्हणले. त्यामुळे देवपूजा झालीच आहे ना म्हटले. जे तुम्हाला झालं 3 दिवस स्थिती झाली, आनंद झाला, सुख झालं, ते कितीतरी श्रेष्ठ आहे. आणि याच्यात काय अडकले तुम्ही, याच्यातून तुम्ही बाहेर पडा आणि याच्यातून तुमचं काय अडणार आहे. अशा पद्धतीने देवाने त्यांना निरूपण केलं. परंतु त्यांना स्थिती जी भंगली त्यामुळं ते त्यांच्या लक्षातच येईना देव काय सांगताय. आणि त्यांनी परत ते दैवत स्वीकारले किंवा अर्थात घेतले. आपल्यालाही परमेश्वर म्हणतात की तुम्हाला आम्ही काय दिलं आहे त्यातून किती मोठा लाभ आहे. आणि ह्या लाभ होत असताना, हा लाभ तुम्हाला दिलेला असताना तुम्ही मात्र कर्मकांड करताय, अंधश्रद्धा करताय, विधीत अडकलेले आहे, ह्या ज्या गोष्टी मिश्र भक्ती करताय, हे काय आहे हे सोडा तुम्ही आणि एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करा. अनन्य भावी शरण या परमेश्वराला. परमेश्वराने आपल्याला बोध देऊन तर जाणीव करून दिली. इंद्रिय भट्टाच्या माध्यमातून देव आपल्याला हे पण सांगतात की जे तुम्हाला दिलं आहे ते खूप मोठं आहे, त्याची किंमत नाही. आणि ते एवढं मोठं असताना तुम्ही याच्यात का अडकला. परंतु इंद्रिय भट्टांची तेवढी कणव नसावी किंवा त्यांनी तेवढा विचार केलेला नसावा. अर्थात परमेश्वरा त्यांना समोर देताय, बोलताय, कणव आहे, परंतु फक्त आणि फक्त बुद्धीचं विचार चिंतन आणि अप्रयत्न यामुळं जीव फसतो. आणि तसंच हे इंद्रिय भट्टाचं झालेलं आहे. एकदा असंच सकाळचा पूजा अवसर झाला आहे, सर्वज्ञांना ओट्यावर आसन होतं आणि नवगावचा परमाडी भट आणि कमळ भट नावाचा एक ब्राह्मण सकाळच प्रहरी देवतेला दर्शनाला आलेला आहे. तिथं ते आलेले आहे. 2 ब्राह्मण दाराजवळ थांबले. देवळात वाकून पाहिलं तेव्हा आसनावर विराजमान असलेले सर्वज्ञ त्यांना दिसले. ते आले देवतेच्या भक्तीला, परंतु परमेश्वर त्यांना दिसल्यानंतर सर्वज्ञांनी त्यांचं अवलोकन केलं. सर्वज्ञांनीसुद्धा त्यांना पाहिलं. आणि मग देवच म्हणतात काय भटो सकाळी देवतेच्या दर्शनाला आलात म्हटले. तशीच त्यांना स्थिती झाली. देव असं म्हटल्याबरोबर त्यांना स्थिती झाली. जी म्हणून दंडोत घातले, सिचानं मस्तक टेकवलं, थोडा वेळ बसले, देवाचं अवलोकन केलं आणि त्या देवतेची भक्ती न करता किंवा दर्शन न घेता तसेच रिटर्न परत निघून जातात. म्हणजे देव स्वतः तिथं बसलेले आहे. जो येतो त्याला देव स्थिती देऊन जे बी आहे ते देत असतात. त्यानंतर त्या स्थितीतच जो ब्राह्मण आहे त्याला स्थिती झाल्यामुळं तो त्या स्थितीतच घरी गेला. तेव्हा त्याला आंघोळ करावीशी वाटेना. आंघोळ करायला बसला तर आंघोळीचे जे विधी आहे, मंत्र आहे ते त्याला आठवेना. विसरला. तर्पण करण्यासाठी बसला तर तर्पण करायला विसरला. देवपूजा करू लागला तर देवपूजा करवेना.
अशा पद्धतीनं कोणतंच कर्म त्याला करावंसं वाटेना आणि लक्षातही येईना. षडकर्मामध्ये जे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह जे ब्राह्मणांचे जे नित्यकर्म आहे तो पूर्णपणे तो सोडून दिलं, त्यांनी विसरून गेला. ज्यावेळेस ते कर्तव्य तो विसरायचा आणि ते दुःखानं व्यथित व्हायचा का मला हे करता येत नाही. आणि असं मला काय झालं म्हटले, घरातील म्हणायचे याला वेड लागलं. मग तो आपल्या स्वैराधार्यांना सांगू लागला, इष्टमित्रांना सांगू लागला. आणि मग ते म्हणतात तुला काय झालं, विंजुवाच्या पुरुषाजवळ गेला होता का म्हटले, इकडे गेला होता का, तिकडे गेला होता का. अप्रत्यक्षरित्या प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला विचारत होते. आणि मग तो म्हणतो नाही नाही आम्ही श्री चांगदेव रावळांकडे गेलो होतो. आणि मग ते मित्र म्हणे हे त्याचं गोसाव्यांपुढं झालं म्हणे, त्यांच्याजवळच जा, त्यांनाच विनंती कर आणि मग त्यांच्याकडूनच जाईल, नाही तर ते जाणार नाही म्हटले. अशा पद्धतीनं त्याला स्थिती झालेली आहे. त्या स्थितीच्या भरात तो पूर्णपणे विसरलेला आहे. सुख भेटलं आहे, परंतु समाज काय म्हणतो आहे, लोक काय म्हणत आहे याचा विचार करून तो परत देवाकडे येतो. आणि मग तो सर्वज्ञाजवळ येतो. आता सकाळचा प्रारात सर्वज्ञांना ओट्यावर आसन झालेलं होतं. सर्वज्ञांनी ब्राह्मणाला येताना पाहिलं आणि देव बाईसांना म्हणतात की बाई ब्राह्मण स्थिती घालवायला येत आहे म्हटले. आता देवाला तर माहीत आहे काय आहे नेमकं, कशासाठी येतो आहे. आणि बाईसांना आश्चर्य वाटलं. बाईसा म्हणले हे काय बाबा, स्थितीसाठी एक एक मरतात म्हटले, मरणप्राय कष्ट करतात, मरणाचे कष्ट उपसतात, विनंती करतात तुमच्या पुढं, आणि याला स्थिती झाली तर हा स्थिती घालवायला आला, हे कसं काय म्हटले, कसं काय घालवायला येत आहे म्हटले. सर म्हणले हा नाही का आला म्हटले, लगेच तोपर्यंत तो येतो. आता तोपर्यंत तो आला, दंडोत विचारावर मस्तक टेकवलं, समोर बसला आणि मग देवाला हात जोडून विनंती करायला लागला की जी मला गोसाव्यांपासून जे झालं ते माझं जावं, जी फिटावं जी म्हटले ते निघून जावं. सर्वजण म्हणले हा बटो हे झालं आहे त्याचा काही त्रास आहे का तुम्हाला, त्याचं काही कष्ट पडतं आहे का, अडचण येते का. तो म्हणा नाही जी, खरोखर त्यामुळं सुखच होतं आहे म्हटले, चांगलंच आहे, त्यांनी दुःख नाही, कष्ट नाही, त्रास नाही, काहीच नाही म्हटले. मग देव म्हणतात अहो जीवाने सुख प्रार्थून मागावं, सुखासाठी सारे लोक पळताय उठताय, जे करताय ते सुखासाठीच करताय आणि तुम्हाला सुख भेटतंय तर तुम्ही सुख घ्या म्हणताय परत, हे असं कसं काय म्हटले. ज्या सुखासाठी लोक धावताय पळताय ते सुख तुम्हाला भेटलं आहे, त्याची किंमत नाही म्हणले तुम्हाला, आणि तुम्हाला ते न मागता मिळत आहे, सुख मिळवण्या योग्य आहे, तर मग का घालवत आहात म्हटले. सुखासाठी तर तुम्ही करत होते, जोपर्यंत तुम्ही काय करत होते सुखासाठीच. प्रत्येकजण बघा सुखासाठीच करतो, हे करायचं सुख, ते करायचं सुख, आणि सुख मिळालं नंतर मात्र ते त्याला टोचतं आहे. तसं या ब्राह्मणाचं झालं. देव त्याला समजावत आहे का सुखासाठीच तू आत्तापर्यंत धडपड करत होता आणि ते तुला आपोआप मिळालं आहे, सुख मिळतं आहे, तर तू ते घालवायला आला आहे. तो नाही जी हे माझं जावं म्हटले, तरी तो म्हणतो नाही नाही हे जावंच म्हटले. सर्व म्हणले हे हो जाणे परी जावं नेणे, म्हणजे मग आम्ही देतो म्हटले परंतु आम्ही घेत नाही म्हटले, आम्हाला देता येतं पण घेता येत नाही म्हटले, त्याच्यामुळं आता हे कसं जाईल म्हटले. तरी तो म्हणतो जी तरी माझं ते फेडावं, जी काहीतरी करावं. अशा पद्धतीने अत्यंत तो काकुळतीला आला, दुःख करायला लागला. आणि मग सर्व भटो हे पार्थून विणून मिळवावं असं आहे म्हटले. प्रार्थना करावं लागती, विनंती करावं लागती, हे मला द्या असं म्हणावं लागतं, तेव्हा आम्ही देतो. आणि तुम्हाला भेटलं आहे यामुळे असुख होत नाही आहे का म्हटले, तुम्हाला काही त्रास होतो. देवाने परत पुन्हा पुन्हा त्याला विचारलं आहे का तुम्हाला त्रास होतो आहे का, असुख होतं आहे का. तर तो म्हणला नाही जी, यामुळे मला असुख काहीच नाही, सुखच होतं, परंतु माझे षडकर्म राहत आहे, त्यामुळं मला सोयरे धायरे लोक हसत आहे म्हटले, म्हणतात याला वेड लागलं, नाही तर सुखच होत आहे म्हटले, चांगलंच आहे म्हटले, परंतु समाज काय म्हणतो आहे, समाज काय बोलतो आहे, हेच देवाला तो सांगतो. आपलं असं झालं, आपण धार्मिकता करत असताना हा काय बोलेल, तो काय बोलेल, तो कसा बोलेल, हे कसा बोलेल, याचा विचार करून धर्म काय आहे नेमका आपण ते बघतच नाही. कितीतरी लोक समाजव्यवस्था पाळण्यासाठी, संग्रह व्यवस्था पाळण्यासाठी बोध झालेला आहे, परंतु तरीही मिश्रभक्ती करतात. मी एका गावात असंच सत्संगाला गेलो होतो आणि सत्संगाला बसलेलो होतो, आणि सत्संग जिथं बसलेलो होतो त्याच ठिकाणी थोडंसं एका बाजूचं थोडंसं लांब एक देवतेचं मंदिर होतं. आता बरेचसे उपदेशी लोक येत होते, तर त्यातले माझं लक्ष होतं, लोक येतात समोर बसतात, परंतु काही तरुण मुलं होते एक दोन, ते त्या मंदिरात जायचे, दर्शन घ्यायचे आणि मग सत्संगात येऊन बसायचे. आणि मग मी तोच पॉईंट विचारला का तुम्ही जे गेले त्यांना विचारा तुम्ही उपदेशी नाही आहे का. नाही आम्ही उपदेशी आहे म्हटले, आमची परंपरेचे उपदेशी आहे. मग तुम्ही उपदेशी आहात, परंपरेचे उपदेशी आहात, आणि मग तुम्ही तिकडं कसं काय त्या मंदिरात गेले. मी म्हटलं तर कोणीच काय बोला ना, खाली मान घातली, पण एकाने धारिष्ट करून उठला आणि म्हणे बाबा कसं आहे म्हटले, इथं समाजव्यवस्था आम्हाला पाळावं लागते, संग्रह पाळावा लागतो,
आणि आता ह्या सत्संगामध्ये बरेचसे अन्य लोक पण आहे म्हटले. आणि आता ज्याच्याबरोबर मी आलो तर तो त्या मंदिरात जात होता आणि अचानक त्याला तो जात असताना मी जर म्हटलं का नाही तू जाऊन ये, मी बसतो सत्संगात, तर तो 4 लोकांना सांगणार, मग मला नाव ठेवणार, मग मला विचारणार, मला सांगता येणार नाही. म्हणून मग तो चालला, त्याच्याबरोबर मी बी गेलो आणि आपल्या देवाचंच नाव घेतलं, डोकं टेकवलं आणि आलो म्हणे सत्संगात. तर अशा पद्धतीनं समाज काय म्हणतोय याला घाबरून बोधाची जाणीव आहे, धर्माची जाणीव नसल्यामुळं समाजाची भीती, त्या भीतीपोटी आपण काय करतोय लक्षातच येत नाही. आणि अशा लोकांना कोणत्या प्रकारचा धर्माची जाणीव नसल्यामुळं संग्रहरूप विकल्प ते करतात आणि धर्मावरून जाण्याची शक्यता असते. हा ब्राह्मण आहे तेच सांगतोय की मला सुखच होतं आहे, त्रास काहीच होत नाही, परंतु सोयरेधायरे मला नावं ठेवतात, लोक मला नाव ठेवतात, घरचे वेडे म्हणतात, त्याच्यामुळं परत षटकर्म जे मी जे करतो आहे दररोजचे ते अंतरलं ते मला करता येत नाही, त्यामुळं हे घालवावं म्हटले. आणि मग श्रीचरणावर उठला, मस्तक टेकवलं आणि देवाला विनंती करायला लागली. आणि मग देव म्हणतात ठीक आहे, आता तुमची इच्छाच आहे तर आमची आज्ञा आहे, 8 वर्षाच्या 3 कन्यांना आंघोळ घाला म्हटले, खीर तूप साखर जेव घाला, होमात आहुतीसाठी नैवेद्य करा, मग घालू. आता परमेश्वर, आता हे देवतेचं जे कर्म आहे ते परमेश्वर स्वतः सांगताय. म्हणजे आपल्याला असं वाटतं की देवतेच्या धर्माला ते लावले, तसं नाही आहे. परमेश्वर ह्या जीवाचं हितच पाहत आहे. जाता जाता का होईना याच्याकडून अहेतुक असं काहीतरी कर्म करावं जेणेकरून त्याला बोध होईल आणि त्या बोधात तो प्रतिकारांता वाढून परमेश्वराची भविष्यात भक्ती करेल. जाता जाता देवाने त्याला ते सांगितलं की जाता जाता तू आता असं कर, आणि त्या अहेतुक आहे, कोणत्या प्रकारचा भाव नाही, हेतू नाही, त्यामुळं त्याला परमेश्वराने ते करायला लावलं. आणि त्यानंतर मग तो घरी गेला, पत्नी करवी ते सर्व देवाने जे सांगितलं आहे ते त्यांनी नैवेद्य वगैरे केला, मुलींना जेवू घातलं आणि सर्वज्ञांनी मग सांगितले तितके ते केल्यामुळे त्याची स्थिती पण भंगली. म्हणजे अशा पद्धतीनं परमेश्वर आपल्याला काय देऊ इच्छितो आहे आणि आपण काय घेतो आहे, अपेक्षा काय करतो आहे, कशाची लालसा करतो आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. परमेश्वर फक्त आणि फक्त जीवाचं हित करताय आणि या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या हिताकारणेच ही सृष्टीची रचना करून स्वतः अवतार घेऊन वाडीवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगताय, बोध देताय, आपल्याकडून कळत नकळत अहेतुक जे बी आहे क्रिया करून घेताय, त्यातूनच आपला संस्कार वाढीस लागून परमेश्वर प्राप्तीला आपण जाणार आहोत. म्हणून यातून परमेश्वराने जो आपल्याला समज दिला आहे, बोध दिली, जाणीव दिली, यातलं जे मर्म आहे ते मर्म समजून घेऊन कशाचाही कोणाचाही विचार न करता फक्त आणि फक्त देवाचा विचार करून जेव्हा देवाला अनन्य भावे आपण शरण जाऊ आणि तोची व्हावं तोची भेटावं हा भाव ठेवून परमेश्वराची भक्ती करू, तेव्हाच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.